मी कल्याणची रहिवासी आहे। माझं नाव वर्षा सुनील भानुशाली आहे। माझं नाव कीर्ती किशोर बोटे, मी कल्याणची रहिवासी आहे। माझं नाव शंकर बापू पवार, मी कल्याणमध्ये राहतो। मी मानसी सुनील दर्डे, कल्याणमध्ये राहते। माझं नाव दीपक केशव गुरा, मी कल्याण विभागमध्ये राहतोय। मी गीता रामकृष्ण कांबळे आहे, मी राहणारी रहिवासी कल्याणमध्ये राहते। माझं नाव सुविधा सुरेंद्र कदम, मी कल्याणमध्ये राहते। नमस्कार, माझं नाव रेश्मा लोके, मी कल्याण जिल्ह्यामध्ये राहते। खूप गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला 10 वेळा फिरायला लागायचं। पूर्वीचं गव्हर्नमेंट थोडक्यात सांगायचं म्हटलं चोर गव्हर्नमेंट होतं। पहिलं जेव्हा कार्ड नव्हतं तेव्हा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये रांगाच्या रांगा असायच्या, आमच्याजवळ कोणीच लक्ष द्यायचं नाही। पहिल्या सरकारने महिलांकडे लक्ष दिलेलं नाही। याच्या आधी तर आम्हाला कोण बघत पण नव्हतं। लाईन मध्ये सर्व एवढ्या लाईन दिवसभर असायची लाईन। पुन्हा पैशांच्या हे पण यायचं, प्रॉब्लेम यायचं, पैसे नसायचे। तेव्हा आमच्या खिशातून पैसे जायचे। भलेही आमचं पेशंट शेवटच्या स्टेजला जरी असला तरी कोणी लक्ष द्यायचं नाही, आम्हाला सगळ्यांच्या हातापाय पडावं लागायचं। पहिल्या सरकारने काही नाही राबवलंय महिलांसाठी आणि आम्ही असं अस्तित्वात असून नसल्यासारखं होतो। भारत देश आज आर्थिक परिस्थितीतून पुढे जात आहे। महिलांना आता हे झालंय की सणवार कसे साजरे करायचे हे टेन्शन राहत नाही। जी महिला घरामध्ये राहून चूल आणि मूल सांभाळत होती ती आता महिला स्वतःचा काहीतरी घरी राहून बिझनेस करते। त्यांच्या कृपेने आम्हाला ते पण लाभ झाले आहेत आणि त्याने आमच्यापर्यंत पोहोचवलेत। आपल्याला फ्रीमध्ये वाटप दिलेलं आहे की लोक त्यांच्यावर तेवढे हे करत होते तरी ते करत होते। त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनांची पूर्ती त्यांनी प्रत्येक वेळेला केलेली आहे। परत श्रावण बाळ योजना चालू केली आहे, सुकन्या योजना चालू केली आहे आणि आता जे काही योजना येतात ते आमच्यापर्यंत पोहोचतायत। आता तर महिलांना असे बचत योजनेतर्फे सुद्धा खूप कामं मिळाली आहेत। महिलांसाठी स्वनिधी योजना म्हणून त्यांनी स्वबळावर काहीतरी उद्योग करावा। त्या आयुष्यमान भारतने आपल्याला 5 लाखाचा विमा उतरवून दिलाय, त्याच्यामुळे त्याही योजना आम्हाला खूप लाभदायक आहेत। मोदी सरकार आल्यापासून आपल्या देशाची उन्नती होत चालली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कृपेने मला खूप लाभ झालेला आहे। मला स्वनिधी योजनेचा लाभ झालेला आहे। मला बीजेपीच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा मला खूप लाभ झालेला आहे। सुकन्या योजना असो, मुलींसाठी राबवलेली, मुलींसाठी खूप फायदा आहे। 18 वर्षानंतर मुलींना कुठेही अडथळा येणार नाहीये त्याच्यामध्ये। नारी शक्ती वंदन म्हणून मोदी सरकारने जे अभियान राबवलंय त्यामुळे आम्हाला महिलांना खूप फायदा झालाय। खूप सारे बचत गटातून लाभ झालेत। आयुष्यमान कार्ड, श्रावण बाळ, विधवा पेन्शन, आयुष्यमान भारत कार्ड आहे, त्याचा मला भरपूर लाभ झालेले आहेत, कारण माझी एंजियोप्लास्टी पण झालेली आहे। कोरोना काळानंतर आम्हाला सगळं फ्री राशन भेटतंय। मोदी सरकारकडनं फ्री भेटलं मला वस्तू। मोदी सरकारमुळे फ्री धान्य PM योजना राबवली, त्यामुळे फ्री धान्य भेटलं। घरोघरी बायका स्वतः उद्योग करत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या आहेत महिला आता। जगामध्ये जर बघायला गेलं तर आज भारताची मान उंचावलेली आहे ही मोदीमुळे। आणि आम्ही आता म्हणतोय की यावर्षी पण मोदी सरकारच यायला पाहिजे। गरीब लोकांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या हिशोबाने आम्हाला नरेंद्र मोदीच हवेत। ऑफकोर्स मोदी सरकार, नरेंद्र मोदी। न खाऊंगा न खाने दूंगा, अब की बार मोदी सरकार। मोदी है तो मुमकिन है। कमळाचे बटन दाबा, भाजपाला विजयी करा।